ठाण्यातील डम्पिंग विरोधामध्ये भाजप आणि ठाकरेंची सेना आक्रमक झालेली आहे। वागळे इस्टेटच्या सीपी तलाव परिसरामध्ये डम्पिंग हटवण्याची मागणी केली जाते। भाजप आणि ठाकरेंच्या शिवसेनेचं हे जोरदार आंदोलन बघायला मिळते। कचरा आणणाऱ्या घंटा गाडीची आंदोलकांकडून तोडफोड सुद्धा करण्यात आलेली आहे। ठाण्यामधली आपण ही दृश्य पाहतो। ठाण्यातील डम्पिंग विरोधामध्ये भाजप आणि ठाकरेंची सेना ही आक्रमक झाल्याचं आपल्याला बघायला मिळते। डम्पिंग विरोधात भाजप आणि ठाकरेंची सेना ही आक्रमक झाली आहे आणि दरम्यान आंदोलन सुद्धा करण्यात आले आहे। निकेश शार्दूल आमचे प्रतिनिधी अधिकची माहिती देतात। निकेश, ठाण्यातील डम्पिंग विरोधात भाजप आणि ठाकरेंची सेना आक्रमक झाली आहे, काय नेमकं त्यांचं म्हणणं आहे? नक्कीच अमित, जर वागळे इस्टेट मधले सीपी तलावचा हा परिसर आहे आणि त्या तलावाच्या शेजारी ठाणे महानगरपालिकेकडनं डम्पिंग ग्राउंड उभारण्यात आलेला आहे। ठाणे शहराचा संपूर्ण जो काही कचरा आहे तो या डम्पिंग ग्राउंड वरती टाकला जातो। त्यामुळे ह्या सर्व स्थानिक नागरिकांना याचा बराच त्रास जो आहे तो भोगावा लागतो। त्यामुळे स्थानिकांकडनं अनेकदा या ठिकाणी आंदोलन केले गेलेले आहे, डम्पिंग ग्राउंड हटवण्याची मागणी केलेली आहे। मात्र महापालिकेकडनं कोणत्याही प्रकारची कारवाई होत नसल्यामुळे आज भाजप आणि ठाकरेंची शिवसेना एकत्रित येत आक्रमक झालेली आहे आणि हे डम्पिंग ग्राउंड हटवण्यात यावं या मागणीसाठी त्यांनी आंदोलन केलं होतं। यावेळी घंटागाडी ने-आण करणाऱ्या ज्या गाड्या होत्या त्यांची हवा देखील काढण्यात आलेली आहे, तर गाड्यांची तोडफोड देखील करण्याचा प्रयत्न जो आहे ते दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांकडनं केला गेला। त्यामुळे पोलिसांनी आता या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलेला असलं तरी हा डम्पिंग ग्राउंडचा प्रश्न जो आहे तो मोठा उद्भवतोय। त्यामुळे आता ठाणे महानगरपालिका या डम्पिंग ग्राउंडची विल्हेवाट दुसऱ्या ठिकाणी लावते का हे पाहणं तितकंच गरजेचं राहणार आहे। अमित, निश्चित निकेश, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। Thank you.